माध्यमातून या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल। भगवी शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन करतोय या ठिकाणी आपण आभार प्रदर्शन। या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही करूया ईश्वरचरणी प्रार्थना। ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ। आजच्या दिवसामध्ये मंथन करत यांनी हा वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे। पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉलमध्ये दोन्हीही कणखर चौकार पाहायला मिळाले। ग्रेट टायमिंग अमित पाटीलची हीच खासियत राहिली। निलेश शेकाच्या अगेन्स्ट यावेळेला 2 खणखणीत चौकार। विठ्ठलजी शंकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अष्टपैलू माजी खेळाडू ऑन साइडला अमित पाटीलच्या बॅट मधून या वेळेला जबरदस्त षटकार 2 चौकारानंतर आलेल्या या बॉलवर आपण पाहत आहेत खणखणीत दर्जेदार षटकार 6। क्लास टायमिंग काय बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय। कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे तिन्ही स्ट्रोक पाहायला मिळत आहेत। पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आपण पाहिलेत। तिसऱ्या बॉलवर आपण षटकार पाहायला मिळाला। ही खासियत आहे अमित पाटील एक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। सातत्याचं दुसरं नाव एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा संघामध्ये आणि खेळाडूंना घेऊन कसं चालावं हे अमित पाटीलने आतापर्यंत दाखवून दिलंय। तर निलेश शेळका एका साईडला आपण पाहतायत एक विकेट टेकर गोलंदाज, परंतु 3 बॉलवर करारी प्रहार पाहायला मिळतात। थोडासा दबाव असेल परंतु या दबावाला मी जरूर या वेळेला हटणार नाहीये आणि त्याचंच प्रात्यक्षिक दर्शवत असताना 3 बॉल नंतर केलेला कमबॅक पुनरावृत्ती पाहायला मिळते। पुनरागमन कसं करावं, निलेश शेळकासारखं करावं। 2 चौकार 1 षटकार आल्यानंतर स्वतःची जिद्द चिकाटी या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली। 4 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या 14 ला 1। थँक्यू, वेलकम बॅक। 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 वर। अमित पाटील थोडेसे बीट झाले मिडल स्टंपवरून थोडासा चेंडू यावेळेला हलकासा आपण पाहू शकलात आतमध्ये आला। मिडल स्टंप मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत परिपूर्ण फर्निचर डिस्ट्रॉय केलं। हलक्याशा हाताने महेश चेंडूला फक्त दिशा देतोय। डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता। 1 रन चिकी सिंगलच्या माध्यमातून सुशील घरत बॅकअपसाठी आले होते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 रन्स। षटक क्रमांक पहिलं 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15। चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेट किपर सुशांत उबाळीच्या हातामध्ये निघून जातोय। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं। पहिल्या 3 बॉलमध्ये पहा 14 रन आल्या होत्या आणि त्यानंतर 3 बॉलचा आढावा घेत फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर 1च धाव खर्च केली गेली। ही ताकद आहे निलेश शेळका या गोलंदाजाची, कारण अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये। एका साईडला अमित पाटील आपण पाहिला प्रतिभावंत खेळाडू ज्याने अटॅकिंग बॅटिंग केली, परंतु एक मोठ्या इनिंग मध्ये तो परावर्तित करू शकला नाही। षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये 15 रन चांगली सरासरी तर आहे। 1 विकेट मिळाल्यानंतर आपण पाहतायत पहिल्या षटकामध्ये 4 मिनिटे आणि 40 सेकंद घेतलेत, म्हणजे मॅक्झिमम जवळजवळ 5 मिनिटे घेतलेली आहेत। तुम्हाला अजून 4 षटक 20 मिनिटात फेकायचे आहेत। रमाशंकर गुप्ता सर, नवदुर्गा डेव्हलपर्स आणि त्याचप्रमाणे रतनभाई गुर्जर एंटरप्राइजेस या दोन्हीही व्यक्तिमत्वांचं
आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आदरणीय सन्माननीय रुपेश नरेश पाटील साहेब यांच्या वतीने. अप्रतिम चांगला बॉल आणि फ्लाय स्लिपला कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी फिल्डर. सम्यक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. काय झेल टिपला. मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा पॅक बडा धमाका. महेश बॅक टू द डगआउट गॉन. हॅलो. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत दीपक. हॅलो हॅलो. शॉटलेन चेंडू होता. खराब बॉल. त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. सरळ चेंडू निघून जातोय. मिस्टर मंथन करत यांच्या स्वागतासाठी 4. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. आणि अकूट टप्प्याच्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये बॅटर कडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. प्रथम बॅटिंग करताना सागर 11 आई चंडिका कोपर टीम. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू सरळ निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर सौरभ भुईर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक बेस्ट फिल्डरचा किताब ज्याच्या नावावर भरपूर अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात तो सौरभ पुढे सरसावत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहिलं तर खोलवर चेंडू. 1 रन तर जरूर मिळेल. सुशील गरज थोडेसे फंबल झाले होते. नितीन सोमन बॅकअप साठी येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. अमित पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या होत्या परंतु निलेश शिळकाने दांडी गुल केली अमित पाटीलची. स्विचचा फटका जरूर खेळला गेलाय अगदी योग्य पद्धतीने. रोहिदासच्या बॅटमधून एक चांगला फटका. महेशच्या स्वागतासाठी 4 चौकार. क्लास बॅटिंग. रोहिदास जुनी जाणते खेळाडू आहे. जवळजवळ आय थिंक सो 20 ते 25 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूने अगदी गाजवलेत. कोपट्टी म्हटलं ओरम टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे होते. दिग्गज कलाकार होते. दीपकचा हा बॉल आखूट टप्प्याचा. रोहिदासचा पॅटर्न शॉट आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय हुकच्या फटक्यात. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट षटकार. थँक्यू. आणि खरंच टॉप क्लास ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचं एकमेव कारण तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळतात. हवं तसं मैदान पाहायला मिळतं. कलरफुल प्रिंट टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि योग्य ते जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंकरता केली जाते. म्हणजेच या सर्व सुविधा तुम्हाला एका मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा मिळणार नाही. त्या स्पर्धांचं जे आयोजन केलं जातं
कधी कधी फायदा हा शब्द पाहिला जातो, परंतु रुपेशजी पाटील साहेब यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये. 10 मिनिटे लागलेली आहे. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. आदरणीय रमाशंकर गुप्ता सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिलाच बॉल वाईटने सुरुवात केली मिस्टर निलेश शेळकाने. नवदुर्गा डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत रमाशंकर गुप्ता सर. आप आए बाहर आई, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. त्याचप्रमाणे रतनबाई गुर्जर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. आपका भी सर तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. वेलकम वेलकम वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. निलेश शिळका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहिदास समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सौरभ भोईर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 या धावसंख्येवर 34 रन्स. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने दीपेश वजेला माहिती आहे या एंडने जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला हवेचा झोत आपल्या एंडने नाहीये आणि तो ॲडव्हान्टेज मिळणार नाही. हे समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं, कारण क्रिकेट हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं पाहिजे. परिपूर्ण डोक्याचा वापर केला पाहिजे. असं नाहीये बॅट आणि बॉल फक्त हातामध्ये घेतलं म्हणून तुम्ही प्लेअर बनता. तर इंटेलिजंट हे सुद्धा शब्द खूप मायने राखतात. रिस्पॉन्सिबिलिटी यावेळेला हा जबाबदारीचा फटका तर आहे. फार दूर आहेत फिल्डर आणि हा जबाबदारीचा निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार रोहिदासच्या बॅटमधून 4. या चौकार आणि संघाची धावसंख्या 39. 1 फेब्रुवारी पासून या साखरेच्या मैदानात आपण पाहिलं सुरुवात झाली. थाटामाटात विद्यमान आमदार विलासजी तरेसाहेब यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लागले. शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं परिपूर्ण वया वाटप असतील संपूर्ण किट आपल्याला पाहायला मिळालं आणि हे सर्व काही साखरी चषकामध्ये रुपेशजी पाटील हेच करू शकतात हे त्यांनी पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवलं. या गोष्टी खूप मायने राखतात. फक्त क्रिकेट नाही तर आता क्रिकेटच्या व्यतिरिक्त विविध सामाजिक कार्यक्रम हे आपल्याला शालेय जीवनातील सुद्धा पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. ऑन द राईज ऑन द अप. सौरभला बीट करत चेंडू निघून जाईल. ग्लोरियस शॉट 4. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 13 मिनिटे आणि 10 सेकंद घेतली. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. क्लास फटका होता. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत आतापर्यंत रोहिदास आणि दीपेश. 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं रोहिदासची बॅटिंग काही आली नाही, परंतु आता इरादे पक्के स्पष्ट केले की अमित पाटील बाद झाल्यानंतर मला 4थ्या क्रमांकावर का पाठवलंय नारायण वझेच्या अगोदर. त्याचं एकमेव कारण इथे चिकाटी दाखवावी लागेल आणि ते दाखवले आतापर्यंत. चला 14 मिनिटे झालेली आहेत. आता इथून तुम्हाला 2 षटक ही 11 मिनिटात कव्हर करायचे आहेत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. स्ट्रॅटेजी आखली जाते जय हनुमान शिरवली टीमच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय मोठमोठ्या स्पर्धा खेळाव्यात. त्यासाठी तुम्हाला खूप घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात आणि त्या गोष्टी आवर्जून आता ग्रामीण भागातील खेळाडू करत असताना, कारण आम्ही सदैव या आमच्या लाडक्या खेळासाठी सदैव उपलब्ध आहोत, अर्थातच क्रिकेटसाठी. आणि त्यामुळे आता जे खेळाडू सुगीचे दिवस आले, सुवर्ण दिवस प्रत्येक खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतात. आज ISPL सारखी मोठी स्पर्धा आपण पाहत आहेत. ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यातील खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. त्यामध्ये आपण आवर्जून म्हणू शकता सुमित डेकले कंटिन्यूस दुसरं वर्ष त्याचं आपल्याला पाहायला मिळतं चेन्नई सिंगम्स टीमसाठी खेळत असताना.
प्रशांत घरस सारख्या खेळाडूची वर्णी लागली. गेल्या वर्षात विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं, प्रीतम बारीला आपण पाहिलं होतं. यंदाच्या वर्षात माझी मुंबईमध्ये करण मोरेला आपण पाहत आहेत. प्रज्योत अंबेरे सारखा खेळाडू सिलेक्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ब्रँड ऑफ वरोर मात्र हे खेळाडू आहे ज्यांनी मात्र जिद्दीने चांगलं क्रिकेट खेळलंय प्रोफेशनली. आणि प्रोफेशनल जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला लगेच तुम्हाला प्रकाश झोतात येताना पाहायला मिळतात. चांगला बॉल होता. दीपू यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. शेवटच्या एकंदरीत आपण पाहत आहेत 5 बॉलचा खेळ शेष या षटकातील. गोलंदाज सज्ज रोहिदास किनी समोर. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला. इनफिल्ड क्लिअर करणारा धमाकेदार चौकार रोहिदासच्या बॅट मधून. रोहिदास म्हणत असताना डगआउटच्या दिशेने मी आहे ना, काळजी करू नका, टायगर अभी जिंदा है. चौकार. दरवर्षीप्रमाणे यंदाही 16वं वर्ष पाहायला मिळतं. मानाची, सन्मानाची, कीर्तिमानाची, परंपरेची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. गर्व असावा या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं 16वं वर्ष. काही स्पर्धा येतात, बंद पडतात. काही स्पर्धा 2-3 वर्ष चालतात, पुन्हा एकदा बंद पडतात, पुन्हा एकदा चालू होतात. परंतु या स्पर्धेने अव्याहतपणे ही स्पर्धा एकविरा मातेच्या कृपेने 16वं वर्ष सुद्धा यशस्वीरित्याच्या मार्गावर. रुपेजी पाटील यांच्यावर नेहमीच आशीर्वाद राहिला एकविरा मातेचा आणि निस्सीम भक्त आहेत. मनापासून केलेली भक्ती ही तुम्हाला खूप काही सांगून जाते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. नितीन सोमनला मात्र बीट करतोय चेंडू. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत त्या अगोदरच चेंडूला रोखलं गेलं आणि या 2 धावांसहित तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51. भरतजी पाटील यांचं सुद्धा आगमन होत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये 51. धावसंख्या सरासरी चांगली आहे, परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, परंतु दीपक खांडेकर झेल घेईल का? यस, डेफिनेटली. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. दीपेश वजे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. वेलकम बॅक. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतं आणि 4थ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. उद्याच्या दिवसातील आपल्याला, परवाच्या दिवसातील आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. अंतिम सामने जे अंतिम 8 मध्ये पोहोचलेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या षटकानंतर आपण एकदा नजर टाकूया या लॉट्सकडे. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. नारायण वजे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो, जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्ही उतरता त्यावेळेला एक छोट्याशा स्पर्धेपासून तुम्ही सुरुवात करता. अगदी 5,000च्या अंडरआर्म क्रिकेटपासून तुम्ही सुरुवात करता, त्यावेळेला 50,000च्या स्पर्धेपर्यंत पोहोचता आणि तेव्हा तुमचं टॅलेंट निदर्शनास येतं. 50,000ची स्पर्धा खेळल्यानंतर तुमचं स्वप्न असतं आपण लाख मोलाची 1 लाखाची स्पर्धा खेळावी. त्या स्पर्धेत बाईक असावी, बायसिकल असावी, ती मला मात्र मिळावी. हे स्वप्न असतात. स्वप्न तर हे मोफतच असतात हो, परंतु स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्याला किती आयुष्यात किंमत मोजावी लागते हे आपल्यालाच माहिती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 52. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 13ची सरासरी अगदी मायने राखली गेली आणि 19-19.5 मिनिटे लागलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आता तुमच्याकडे 6.5 मिनिटे आहेत हे षटक फेकण्याकरता. 5.5 मिनिटं आहेत. चला घाई करा, वेळ दौडू नका. घड्याळात वाजले जवळजवळ 5:35 वाजण्याच्या सुमारास.
तर शेवटच्या दिवसामध्ये 9 तारखेचा दिवस चॅम्पियन्स कोण बनेल 64 टीम मधून एक चॅम्पियन्स बनेल 16व्या वर्षाचा विजेता आणि त्या संघासाठी मात्र 8 टीम आपण पाहतायत जे पुढे आलेत त्यामध्ये अजून 2 दिवस शेष आहेत आजचा 7वा दिवस उद्याचा 8वा दिवस अर्थातच एक गाव एक फॉर्मॅट वसई गट त्यामधून एक संघ पुढे येईल आतापर्यंत जे क्वालिफाय झाले ते संघ आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा ओमसाई साखरे एनसीसी सफाळे वर्सेस मनोर वीर तानाजी पारगाव वर्सेस प्रिस्मी 11 मुरबे आणि आजचा जो विजेता होईल तो वसई गट या टीम बरोबर खेळेल म्हणजे आतापर्यंत 6 संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 960 खेळाडूंमध्ये कोणता एक खेळाडू मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरेल अर्थातच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ती बायसिकल सचिनजी किनी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सोनावे टॅलेंट दाखवावं लागेल हे टॅलेंटचं जग आहे कारण इथे कॉम्पिटिशन खूप वाढले प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं कारण हे स्पर्धात्मक युग आहे जर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक टॅलेंट शोधावं लागेल काहीतरी नाविन्य करावं लागेल ऑन साईडला फटका छान आहे नारायण वजेचा सरळ चेंडू निघून जाईल ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान 4 रन थँक्यू वेलकम बॅक संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचली गेली चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत पहिल्याच बॉलवर सम्यकच्या गोलंदाजीवर फुल टॉस बॉल होता नारायण वजेने तो मात्र संधी सोडली नाही कारण 2 गोष्टी कधीच आयुष्यात वाया घालवायच्या नसतात पहिली गोष्ट म्हणजे यावेळेला अप्रतिम चांगला फटका ऑन दी राईज काय पॉवरफुल फटका होता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय चौकार संपूर्ण आयोजक मंडळी आपल्याला पाहायला मिळते रुपेजी पाटील यांच्या समवेत सातत्याने असताना पाहायला मिळतात बुकेची तमान बाळगताना एक आयोजक या नात्याने कसा असावा हे रुपेजी पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे नम्रपणा हा त्यांचा नेहमीच स्वभाव राहिलाय आणि प्रत्येकाच्या प्रेक्षक म्हणा किंवा आयोजक कसे असावेत यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय चेंडू बराच वेळ हवेत सौरभ त्या ठिकाणी आहेत त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स ट्रिमेंडस बॅटिंग क्लास कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे षटकार चौकार 6 रन थँक्यू संघाची धावसंख्या 66 वर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झाले 3 सम्यक अनुभवाची कमी आहे प्रतिभेची कमी नाहीये आज त्याला प्लॅटफॉर्म मिळालाय या एक मोठ्या स्पर्धेमध्ये सम्यक पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला बाउन्स मिळाला होता चांगली फिल्डिंग राहिले निलेश शेळका त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स कोणती धाव मिळत नाहीये थोडासा बाउन्स मिळाला होता सम्यकने जाणलं होतं की नारायण वजे थोडेसे स्टेप आउट झालेत आणि चांगली थिंकिंग वापरली पहा ही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कोणतंही मनात काहूर न चालताना आपण फक्त क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन करावं फोकस फक्त क्रिकेट अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला सरळ चेंडू सुशांत उबाळीच्या हातामध्ये निघून जातोय पहा पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हेच तुमचं कौशल्य आहे त्याला म्हणतात न डगमगता न डळमळीत होताना मी चांगली गोलंदाजी करतोय हे 5 बॉल मध्ये दर्शवलंय यावेळेला षडंपूल करण्याचा प्रयत्न होता बाउन्स मिळाला होता दीपक खांडेकर पुढे सरसावत आहेत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न
चुकीचं थोडंसं या वेळेला आपण पाहतायत की तुमचा डावा पाय हा पहिल्यांदा पुढे आला पाहिजे, परंतु इथून उजवा पाय पुढे घेतला गेला, तो थोडासा वाकवला होता. कारण जेव्हा तुम्ही डावा पाय मात्र थोडासा वाकवता त्यावेळेला तुम्हाला चान्सेस असतात की तुमच्या शरीरावर चेंडू आदळून पुन्हा एकदा तुम्ही कव्हर करू शकता, परंतु तसं केलं नाही. ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण व्हायला हवं, परंतु तसं काही झालं नाही. इथे मात्र आपण पाहतायत 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते सागर 11 आई चंडिका कोपर या टीमची 68 धावा, 68 रन. ॲक्युरेट 25 मिनिटे घेतली, त्याबद्दल जय हनुमान शिरवली टीमचं आयोजक वन मॅन शो रुपेजी पाटील यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. $68 रन, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या 68, 68 धावा. दीपक खांडेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक म्हटलं की ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक. या षटकामध्ये 25-30 धावा आल्या तरी सुद्धा त्या कमीच वाटतात आणि खेळाडूंवर किती दबाव असतो आपल्या गावाचा, आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळत असतात. त्यामुळे ग्रामस्थ मंडळीचा खूप दबाव असतो की ज्या पद्धतीने मला आज चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. जेव्हा घरातून निघतानाच एक इरादे पक्के केलेले असतात. जेव्हा आपण देवारात जातो आणि देवारात गेल्यानंतर नतमस्तक होतो देवासमोर की हे देव बाप्पा, आजचा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने जाओ, चांगला परफॉर्मन्स हो, आमचा संघ मात्र अंतिम 8 मध्ये निघो. यस, व्हाईट बॉल, या सर्व काही गोष्टी. कारण 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 69. पहिलाच बॉल वाईडने सुरुवात केली मिस्टर दीपकने. चांगला बॉल नाही आहे या वेळेला. अजित म्हात्रे सर वळत आहेत. यस, व्हाईट बॉल. आणि इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्यामुळे मात्र हा चेंडू आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 70 या धावसंख्येवर 70 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. दीपक खांडेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चांगला थ्रो जरूर आहे, परंतु इथे बॅकअप नाहीये. नारायण वजेला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणलं जाईल का? आणि यस, रोहिदास तेच सांगतायत की नारायणकडे ते पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. का मला मॅन ऑफ द सिरीज एक बाईक मिळाली. 1 फेब्रुवारीचा दिवस त्याच्या स्मरणात राहील. पहिली बाईक माझ्या नावावर झाली होती. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दीपक, चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर पाहायला मिळालं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सुशील घरत बॅकअपसाठी फिल्डर येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा नारायण वजेच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या फलकावर सागर 11 आई चंडिका कोपर या टीमची जाऊन पोहोचते 73 या धावसंख्येवर. 73 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही संघ बलाढ्य. थोडंसं यावेळेला आपण पाहू शकतायत की आतापर्यंत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये कोपर टीम पाहायला मिळते. यस, बाटचे एज अँड टेकन. फलंदाज बाद. नारायण वजेच्या खेळीला पूर्णविराम. गेल्या ओव्हरमध्ये दीपक खांडेकरने धावा खर्चिक केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मी चांगली गोलंदाजी करेन. नारायण वजे सारख्या एक मातब्बर खेळाडूला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बॅक टू द डगआउट. थँक्यू. एकविरा चषक साखरे क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेमध्ये आदरणीय सन्माननीय रमाशंकर गुप्ता साहेब यांच्याकडून नवदुर्गा डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला 1 लाख रुपये असं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे रतनभाई गुर्जर एंटरप्राइजेसचे केवा रोड यांच्याकडून आपण पाहतायत मंडळाला तब्बल 20,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. थँक्यू सो मच. या दोन्ही प्रामाणिक बिझनेसमॅनचं मनपूर्वक धन्यवाद. आणि रुपेजी पाटील यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान अगदी थोड्याच वेळात. या वेळेला जबरदस्त प्रहार केला जातोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सौरभ भोईर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर का मी म्हटलंय या खेळाडूला, त्याचं फॉर एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळतोय. रोहिदासचा पॅटर्न शॉट, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 76. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आहे. या चेंडूवर परिपूर्ण आव्हान असेल, किती धावांचं लक्ष समोर ठेवलं जाईल. जय हनुमान शिरवली या टीम समोर, सागर 11 आई चंडिका कोपर या टीम च्या माध्यमातून चांगली बॅटिंग चिकाटी प्लेयर आहे रोहिदास किनी. त्यावेळेला ऑफ साईडला हलक्याश हाताने चेंडूला जरूर खेळले. प्रशांत गोवारी बॅकअप साठी आहेत, एक्स्ट्रा कव्हरवरून फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा 14 बॉल मध्ये 33 रनची नाबाद खेळी रोहिदास किनीच्या बॅट मधून. अमित पाटील बाद झाल्यानंतर स्वतःला या वेळेला सिद्ध केलं आणि आज कोपर गावाने त्याला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 78 धावा, 79 धावांचं एक भलं मोठं लक्ष पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. 6 षटकांमध्ये 100 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. 6 षटकांमध्ये 114 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. हा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास बोलतो. तर या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने. आदरणीय सन्माननीय रमाशंकर गुप्ता सर यांचं यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करूया. रतनभाई गुर्जर यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. रतनभाई गुर्जर सर, आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में 4 चांद लग गए. माईची उबदार शाल आणि एक रुबाबदार माणूस, एक जबाबदार माणसाचं यावेळेला स्वागत करत असताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच रतन भाई, आपका बहुत बहुत शुक्रिया. त्याच नंतर विठ्ठलजी साहेब, विठ्ठलजी शंकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक अष्टपैलू माजी खेळाडू आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण सुनीलजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. या आपण विठ्ठलजी शंकर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मामा भांजे हा योगच भेटीचा असं म्हणायला हरकत नाहीये. असं स्वागत सन्मान कुठे होईल तर एकविरा चषकामध्ये होईल. थँक्यू व्हेरी मच. आणि रुपेजी पाटील हेच सातत्याने दर्शवत असतात की आपले नातेसंबंध तोडू नका, माणुसकीचं नातं जपा. कारण अखेरकार कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला ठाऊक झालं असेल, प्रत्येकाला माहिती पडलं की नातं किती उपयोगी पडतं. अखेरकार आपण आयुष्यात काय घेऊन जाणार आहोत, फक्त आणि फक्त माणुसकी. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 79 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आजच्या 7व्या दिवसामध्ये अजितजी पाटील. या आपण जॉईंट व्हा. आपलं मनपूर्वक धन्यवाद. प्रामुख्याने आपण मुख्य VIP मंचवरती बघतोय एक अप्रतिम असं दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून भरीव असं आर्थिक सहाय्य. कहते ताकत और पैसा आपकी जिंदगी का फल है, लेकिन मित्र और परिवार आपकी जिंदगी की जड़ है. पैसा और फल के बिना आप कुछ कदम चल सकते हो, लेकिन जड़ के बिना आप खड़े भी नहीं हो सकते. तो मित्र और परिवार की जो ताकत है वो काफी बड़ी है. फिलहाल चलेंगे बीच मैदान में जहां पर लक्ष्य 79 रनों का एक बड़ा मुकाबला आज की शाम किसके नाम, ये भी सवाल जरूर उठने शुरू हो चुके. टॉस जीता था आई चंडीगढ़ कशित कोपर टीम ने सागर स्मृति
और पहले बल्लेबाजी करने का निर्णय में स्कोर कार्ड के ऊपर अच्छा रन्स मिस्टर अमित पाटिल। फ्लाई स्लिप में गेंद जरूर इस बार डॉट बॉल। एक तगड़ा मुकाबला है, 3 बार जो मेहनत की ना उसको आनंद में तब्दील करने का जो मौका है, ये मैच है, क्वालिफायर मैच। अगर मैच को जीतते तो जो चमचमाती हुई ट्रॉफी है हमारे मंच के सामने उसको आप छू सकते हो। और ये जो पूरी दिन की थकान जीत के बाद में तब्दील होगी तो कोशिश होगी यहाँ पर मैच को जीतने के लिए। अमित पाटिल उल्टास कदमों का इस्तेमाल कर रहे थे, इस बार भी डॉट बॉल। बैक टू बैक 2 बिंदी गेंदे, कड़वा संघर्ष, एक बेहतरीन मुकाबला। किधर बल्ले के बीच के एक लाजवाब संघर्ष और अमित पाटिल की लेंथ और लाइन काफी बढ़िया है। इस बीच बैक टू बैक 2 बिंदी गेंदी देखने को मिली है। जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक। अमित पाटिल प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे। पुढचा चेंडू इस बार बैट किया, पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, विकेट होने की चांसेस और ये सिंगल देख सकते हो। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, काफी रिस्की रन था ये और सिंगल कंप्लीट हो चुका है। 3 गेंदे 1 रन स्कोर कार्ड पर और बल्लेबाजी के लिए आए हैं समित देतोय। टार्गेट सेट केलंय खऱ्या अर्थाने 79 धावांचं एक मोठं विशाल स्टीप टार्गेट आहे। आणि बघूया पुढचा चेंडू घेऊन अमित काय बनणार, साथ देत आहे। 3 चेंडू योग्यरित्या हाताळताना गतीला परिवर्तन केलं, चेंडू स्लॉट मध्ये होता, फेकून दिले सरळ। कॅमेरामॅनच्या अभिवादनाला येतो या ठिकाणी षटकार। बहुसंख्य 6 ने प्लाय झाले, पोहोचले ती 7 च्या शॉटच्या तलाश मध्ये होते। ती तलाश पुरी झाली असं म्हणायला हरकत नाही। थोडंसं गतीला प्रभावित करणारा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा आणि त्याला पॅनलाइज करताना मिस्टर समित हा षटकार खेचतायत। बहुसंख्य 7 पुढचा चेंडू घेऊन तयार होताना अमित पाटिल। चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत, 4 चेंडू आणि 7 धावा, बॅटल रंगणार। पुढचा चेंडू ओ यावेळेला काय बॅटिंग करतायत, उजव्या पावलाला थोडस आगे करत या ठिकाणी खूप चांगला शॉट सिलेक्शन बघायला मिळतो। धावसंख्या 4 ने पुढे जायला आणि पोहोचलंय 11 धावा स्कोर कार्ड वरती। चेंडू झालेले आहेत ते 5। बॅटल आहे, वार प्रतिवार, हल्ले प्रतिहल्ले हे आपल्याला या मॅचच्या माध्यमातून बघायला मिळतील। कारण एक नियोजन आहे अतिशय अप्रतिम असं। पुढचा चेंडू घेऊन तयार होताना अमित, कांद्याचा उपयोग, फटका फसलाय। नारायण कुठलीही चुकी करणार नाहीये। मयुरेश आपण बघू शकतायत आणि धक्का लागतो इथे। एक विकेट आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या स्थिरावले 11 आणि फलंदाज बाद होताना समित षटकार मारला होता, तंबूच्या आसऱ्याला परततायत। 11 धावा झालेल्या आहेत, 79 टार्गेट सेट आहे, म्हणजेच येणारे 30 चेंडू आणि धावा बनवायच्या ते 68 68। चला थोडस स्पीडअप करा। न्यूमॅन नवीन फलंदाज सुशांत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या इन गोलंदाजी ट्रॅकवर नारायण मोजे। मिस्टर नारायण कहते कि शुद्धता तो होती है विचारों में, आदमी कहाँ पवित्र होता है। फूलों में भी कीड़े पाए जाते, पत्थरों में भी हीरे पाए जाते, बुराइयां छोड़कर अच्छा या देखो तो सही, नर में भी नारायण पाए जाते हैं। और गेंदबाजी के लिए बुलाया इस नारायण। तवा स्कोर कार्ड वरती 11 नारायण वझे गोलंदाजी ट्रॅकवर। महत्वाची मॅच, संघर्ष भरपूर मोठा आहे। पुढचा चेंडू ओ यावेळेला झेलबाद
आणखीन एक धक्का लागताना फलंदाज होत आहेत बाद. दुसरा धक्का दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बघायला मिळतोय आणि थोडस कठीण परिस्थिति निर्माण झाले. संकट के काले बादल अब धीरे से मंडराते हुए इस समय बैटिंग करने वाली टीम चेहरमान शिरवली के कैमे की तरफ नवीन बैटर सुशील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नारायण मात्र एक मोठा अडसर दूर करतायत. थोडासा प्रेशर आहे इथे. 79 धावा बनवायच्यात. एका बाजूने आपण नॉन सेकंड कडे बॅटर बघतोय मजबूत बांधा सुशांत आणि आता त्याच्या संबत आलाय मिस्टर सुशील. बॅटल इथे रंगण्यासाठी बघूया. सुशील कडनं भरपूर अपेक्षा असतील. चेअरमन शिरवलीच्या सर्वांच्या नजरा इथे लागल्यात या दोन फलंदाजाकडे. तर दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज बघायला मिळतोय नारायण. पुढचा चेंडू घेऊन राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. गुड शॉट, ग्रेट फिनिश. चेंडूला सरळ लेफ्ट हेड कट खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करताना येतोय सुशीलच्या बॅट मधनं इरादा पक्का करणारा 4 चौकार. कमॉन डीजे. धावसंख्या स्थिरावले ती 15 धावा स्कोर कार्ड वरती. सुशील चांगली बॅटिंग करतायत. इनफिल्डचा फायदा उचलतायत फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा. वेग वेग आणि वेग. डॉट बॉल प्रत्युत्तर दिले नारायणनं आणि आणखीन वेगाने चेंडू हाताळला. डॉट बॉल. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 79चं टार्गेट. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष आणि संघर्ष. कारण मानाची सन्मानाची हक्काची प्रतिष्ठेची टुर्नामेंट एकविरा चषक क्वालिफायर मॅच आपण बघतोय. आपल्या टॅप केल्या चेंडूला मिडॉनला प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होण्याच्या प्रयत्नामध्ये आणि ती झालंय परिपूर्ण. धावसंख्या पोहोचले 16 वरती. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे. 16 धावा ऑन स्कोर कार्ड. मिस्टर सुशांत ऑडिटर बॅटर मजबूत बादा मायटी प्लेयर ताकदवर खेळाडू एक मोठा पिंच हिटर. पैठाणाच्या आतमध्ये नारायणच्या अगेन्स्ट 2 हात करताना ओ परफेक्ट टोकशर यॉर्कर. काय चेंडू हाताळलाय. ग्रेट. आणि तेवढं डिफेन्स सुद्धा जबरदस्त बघायला मिळतंय. सागर बरठा कुठे असतील आपण या. एक अप्रतिम चेंडू आणि त्या चेंडूला डिफेन्स केले. डिफेन्स करण्याची पद्धत खूप चांगली आहे. डिफेन्स करणं हा सुद्धा एक चांगला शॉट आहे. जेव्हा तुम्ही लीव करता तोही चांगला शॉट असतो. षटकार मारता तोही तुमचं शॉट सिलेक्शन असतं. आणि ते सुशांतचं कौतुक करावं लागेल. सुंदर बचावात्मक भूमिका. आणखीन एक चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. थोडेसे बॅकफुटला गेले आणि हळवारपणे चेंडूला फक्त दिशा दिले कव्हर्सला. सिंगल कंप्लीट झाले आणि 2 षटक या ठिकाणी समाप्ती आणि धावसंख्या 17 वरती पोहोचले. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. एक सुंदर सॉन्ग सुभाषजी कदम साहेबांच्या माध्यमातून सबसे अलग आपली झलक असं सांगताना रुपेशजी पाटील साहेब. कारण मॅनेजमेंट हे कसं असावं यांचं एक जबरदस्त उदाहरण आपण बघतायत रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. ऑल इज वर्ल्ड टुर्नामेंट एकविरा चषक पर्व 16व आणि क्वालिफायर मॅच साठी क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी द्वंद्व कश्मकश. ओ माय गॉड. आउटचा कॉल होता. यूटीचा झेल मात्र सुटलाय. सुशांतला मिळाले लाईफ आणि त्याची संधी त्याला मिळाले. त्या संधीचं रूपांतर चांगल्या इनिंग मध्ये करता येईल का. स्कोर थांबलाय तो 17 वरती. अजून बनवायच्या धावा ते 62 23 चेंडू आणि 62चं टार्गेट शेष. मिस्टर अमित प्लाय स्लिपला चेंडू कॅरी झालाय. अनदर डॉट बॉल. वॉट अ बॉलिंग.
एक्सलेंट सुपर अँड मॅग्निफिसेंट बॉलिंग मिस्टर अमित पाटील. परफेक्ट एक्युरेसी आहे. योग्य वेळी योग्य चेंडू हाताळताना चांगली गोलंदाजी हाताळताय सुशांतच्या अगेन बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुढचा चेंडू ओ या वेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल. गजब की गेंदबाजी. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. फिंगर रोल करतायत चेंडूला वळवतायत. आपलं अधिराज्य आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारा हा सलग 3 डॉटचा स्पेल आपण बघतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला हुक केलाय. प्रोटेक्शन नाही आहे तिथे. चेंडू वन्स बाउन जाईल. ओव्हर द रोप आला इथे सुशांतच्या बॅटमधनं 4 चौकार. पोहोचलोय 21 वरती. खूप चांगला चेंडू होता. यावेळेला कम्प्लीट रीड केला गेला आणि पॉपिन क्रीजचा एक चांगला उपयोग आहे. नेहमी ज्या वेळेला तुम्ही पॉपिन क्रीजचा यूज करणार त्या वेळेला मात्र तुम्ही नामवंत फलंदाजामध्ये तुमचं नाव घेऊन जाणार आणि ज्या वेळेला गोलंदाज त्याच्या चेंडूवरती ग्रीप त्याचा फॉलो थ्रू रिलीज ऑफ द डिलिव्हरी ऑन द बॅलन्स आणि फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं ह्या गोष्टी तुम्ही दाखवतायत तेव्हा तुम्ही टॉपचे गोलंदाज होत असतात. पुढचा चेंडू आणखीन एक शॉर्ट बॉल उडवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. प्रोटेक्शन आहे. येस नो टेकन मिस्टर सुशांत बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या असते ऑन 21 आणि धक्के लागतायत या ठिकाणी चेअरमन शिरवली संघाला. 3 न्यूमॅन निलेश न्यूमॅन निलेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. 19 चेंडूंचा खेळ शेष आहे. 58 ची गरज आहे. टार्गेट मोठा आहे परंतु आत्मविश्वास त्याहूनही जर मोठा असेल तुमची आक्रमकता जर त्या टार्गेटला अचीव करणारी असेल तर मात्र मॅच साठीचे आमचे तमाम क्रीडाप्रेमी आपला अमूल्य वेळ देतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अजूनही क्रीडा रसिक वर्ग आहेत आणि ते बघतायत की मॅच किती चांगल्या पद्धतीने इथे बघायला मिळेल तर त्यांचं एंटरटेनमेंट होईल. टॉप क्लास एक उच्चस्तरीय एंटरटेनमेंट या मॅच मध्ये होण्याचे दरम्यान एस कव्हर्सला खेळण्याचा सिलिम मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल येईल आणि धावसंख्या पोहोचले 22. तर वळूया आपण मॅच कडे. न्यूमॅन मिस्टर नारायण येत आहेत गोलंदाजी ट्रॅक उचला थोडंसं स्पीडअप करा. पण 18 चेंडू आणि 57 ची गरज आहे. एका बाजूने निलेश बघायला मिळत आहेत. तर आपण बघता या मॅचचा आनंद घेताना ड्रीम बॉईज म्हटल्यानंतर त्याचे सर्वा सातत्याने या मॅचचा आनंद घेत आहेत आणि ऑल ड्रीम बॉईज ची जी स्पर्धा आहे आमचे प्रथमेश पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. एकविरा चषकासाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे जे मित्र आहेत प्रियांशू असेल मनीष असेल त्यांनाही ते म्हणतायत की तुम्ही आनंद घ्या. तर वळूया मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती मिस्टर नारायण. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ जाते तो मिड ऑफ रिझनला. धावसंख्या 1/25 वर पोहोचले. खऱ्या अर्थाने सन्माननीय रुपेचे नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 11 समालोचकाला त्यांचं अप्रतिम कौशल्य दाखवण्याची जी एक सुवर्ण संधी एक भव्य व्यासपीठ निर्माण करून दिले त्यासाठी त्यांचं कौतुक होते की प्रत्येकाने इथे यावं. एकविरा चषकाच्या या अप्रतिम अशा टुर्नामेंटमध्ये आपलं अप्रतिम कला कौशल्य दाखवावं
आणि त्यासाठी जे भव्य व्यासपीठ ते निर्माण करून देत आहेत, त्यासाठी आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून रुपेश नरेश पाटील साहेबांचं या संकल्पनेचं खरोखर सन्मान करतोय. आणि एक चांगली संकल्पना आहे, कारण नेहमी आपण बघतोय की तोच तोच आवाज कधी कधी थोडासा कंटाळवाणा होतो. परंतु तुम्हाला जर प्रत्येक दिवशी नवीन समालोचकाची संधी असेल, त्यांचे नवीन शब्द जर तुम्हाला ऐकायला मिळाले, तर जी ऊर्जा तुम्ही इथून घेऊन जातात ती भरपूर मोठी असते. त्यासाठी आम्ही नक्कीच रुपेशजी नरेश पाटील साहेबांना धन्यवाद देतो. थँक्यू. एक चांगली संकल्पना यावर्षी आपण भरपूर संकल्पना बघतोय. प्रामुख्याने दोन्ही आपण आई एकविरा चषक कव्हर करतोय आणि टी शर्ट जेवणाची जी व्यवस्था आहे ती भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. आणि स्कोरबुक जर आपण यंदाच्या वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते प्रत्येकाने जवळ येऊन बघावं एवढं सुंदररित्या ते मात्र बनवलं गेलंय. पुढचा चेंडू, पंचांची नावं असतील, या वेळेला मात्र पुढचा फटका सरळ जातोय. तिथे मात्र रन्स किती आहे डिक्लेअर करायच्यात. षटकार, धावसंख्या 6 फ्लाय होईल आणि 32 पंच असतील, स्कोरर असतील, त्यांची नावं त्यांच्यावरती आहेत आणि ची अटेंड आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीची आहे, खूप चांगली स्कोरिंग यावेळेला कौतुक करावं लागेल. आणि रुपेशजी पाटील साहेबांची ती मुलाखत घेताना आई एकवीरा मातेचा जो खऱ्या अर्थाने प्रतिमा आहे त्याच्यावरती एक चांगलं स्कोरबुक आपल्याला बघायला मिळते. आणि नवीन नवीन संकल्पना तुम्ही जे आत्मसात करताय ते कुठून येतात, एका छोट्या बाईटमध्ये आपण ते ऐकणार आहोत. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले आणि धावसंख्या बघायला मिळते 32. 12 चेंडू आणि 47 ची गरज आहे. आणि ती नंतर रुपेशजी पाटील साहेबांसोबत आपण जोडणार आहोत शेवटच्या दिवसामध्ये की या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनेसाठी तुम्ही किती वेळ देतात हे भरपूर महत्वाचं आहे. कारण चला प्लीज विनंती असेल, काशीद कोपर संघ आपण त्वरित फिल्डर सेट करायची. 12 चेंडू 47 ची गरज आहे. थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला जय हनुमान शिरवली संघ आपल्याला बघायला मिळतोय. बजरंग बलीच्या नावानं हा संघ मात्र खऱ्या अर्थाने खेळतोय. तुलित बलधामा हेम शैलामदेह तनुचवण कुशाणु ज्ञानी नामग्र गणमय सकल गुण निधान वानरानामि दिशम रघुपती प्रिय भक्तम वात जातमी नमामि मनोजव्य मारुति तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. वळूया गोलंदाजीकडे आणि गोलंदाजी ट्रॅकवर रोहिदास आलाय. पुढचा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर विरळ नायर सर दर्शवताना वाईट बॉल आहे. 33 धावा, 46 ची गरज आहे. इथून आक्रमकता हे एकमेव ध्येय असेल दोन्ही फलंदाजाचं. स्ट्राईकवर बॅटर आपण बघतोय सुशील. चांगला चेंडू वेगानं आलाय, डॉट बॉल. थोडेसे नाराज आहेत. एक एलिव्हेशन बनवलं होतं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, थोडा शेवटच्या क्षणी थोडासा चेंडू जो बाउन्स झाला त्यामुळे डॉट बॉल बघायला मिळतोय. पुढचा चेंडू, इथे आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पोहोचलं इथे 34 वरती. अजूनही 45 ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 11. आणखीन एक वाईट बॉल बघायला मिळतो. धावसंख्या स्थिरावली ती 35. एक्स्ट्रा इथे बघायला मिळतात. प्रेशर थोडंसं फलंदाजाकडे आहे, परंतु गोलंदाजानं ते स्वतःकडे घेतले की काय हा एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. उद्याच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील काही मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. एक चांगली स्टारकास्ट उद्या आपण या मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. तेजस 11 वालिव पेलार बी पटका फसलाय आणि फलंदाज बाद होताना मोफाज 11 वसई फाटा, सायना स्पोर्ट्स अर्नाळा, गावदेवी धानीव, टीम 94 कामन, सर्वेश्वर चिखलडोंगरी आणि गोखिरे 11 असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये लीग स्टेजच्या मॅच खेळतील. आणि जे 7 संघ क्वालिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये 8वा संघ कोण हा उद्याच्या दिवसामध्ये सर्वांच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न असेल. न्यूमान दाखल झालाय. दीपेश अमर पाटील आम्हाला सांगतायत की धावा बनवायच्या त्या उर्वरित 10 चेंडू आणि 44.
म्हणजे षटकार षटकार चौकार चौकाराची आत्तषबाजी गरज आहे. इथे थोडासा बाउन्स चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, तो मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या 4ने फ्लाय झाले. एकूण 40 म्हणजे 40 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 9 चेंडू मध्ये तब्बल तुम्हाला 6 षटकार खेचणं आवश्यक आहे. शांतता मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु इथे या मॅच नंतर एक जल्लोष बघायला मिळेल, कारण क्वालिफाय जो संघ होणार आहे सेलिब्रेशन असतं त्यांचं. एक यशस्वी दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिला जायला एकविरा चषकाच्या माध्यमातून एक मोठी सफलता त्यांना मिळेल. जबरदस्त शॉट, फटका फसलाय आणि फलंदाज OUT आउट, गॉन. न्यूमॅन अंकित मयुरेशच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे आणि ते सांगतायत जोपर्यंत मी बॉन्ड्री लाईनच्या जवळ आहे टेन्शन घ्यायची नाही बाई, मयुरेश इथे उभा आहे. आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळते. एक जबरदस्त फिल्डर, मजबूत बांधा, एक युवा सळसळत रक्त आहे मयुरेश यांचं आणि तेच बघायला मिळते. आणि राखीव खेळाडू 12वा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो मिस्टर श्रवण, त्यांच्याही चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. आजचा जो प्रवास इथे आपण बघतायत कशित कोपर संघानं केलाय तो खऱ्या अर्थाने योग्य दिशेने जातोय, त्यासाठी ते चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य हीच खरे सौंदर्य असतं. पुढचा चेंडू, चांगला शॉट येतो, इथे षटकार. धावसंख्या 6ने फ्लाय झालंय. 45 वर पोहोचताना येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 34 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, कारण 6 षटकार मॅच विन होऊ शकते आणि क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी कधी फलंदाजाने गोलंदाजावर केलेली मात म्हणजेच क्रिकेट. तर हे भरपूर सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. चला कशित कोपर संघ फील्ड अरेंज करा आपण, कारण मॅच नंतर आमचे जे पंच आहेत, जे कॉमेंटेटर आहेत किंवा स्कोरर आहेत, त्यांचा जो लांबवरचा प्रवास आहे तो प्रवास भरपूर महत्त्वाचा असतो. उद्या सकाळच्या सत्रामध्ये दाखल होणं गरजेचं असतं, त्यासाठी ते भरपूर महत्त्वाचं आहे. आणि चला लवकर स्टार्ट करायची मॅच. 6-34चं इक्वेशन आहे. एक चांगला चेंडू विजयाचा सुगंध दरवळेल, तो म्हणजे काशीत कोपर संघाच्या दिशेने. आणि 6 षटकार किंवा 5 षटकार, एक चौकार, मॅचचा आनंद मिळू शकतो, विजयाचा आनंद घेऊ शकतात जय हनुमान शिरवली संघ. आणि इथून उरली सुरली जी आशा आहे ती संपुष्टात येईल का बघूया. डॉट बॉल आलाय, म्हणजे इथून जरी 5 षटकार आले तरी मात्र विजयश्री होता येणार नाहीये. परंतु जय हनुमान शिरवली संघाचा आजचा दिवस खूप चांगला राहिलाय. प्रत्येकानं आपलं योगदान काय टॉप क्लास दिलेलं आहे. उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. जिंकणं किंवा हारणं हे तुमचे निर्णायक क्षण असतात, परंतु तुम्ही दाखवलेली युनिटी तुमच्या चौकार षटकाराने तमाम क्रीडा रसिक जे खूप या ठिकाणी मंत्रमुग्ध झाले होते 2 मॅच मध्ये. आणि इथे पुनश्च एक मोठा शॉट बघायला मिळतोय, जबरदस्त षटकार येतोय निलेशच्या बॅट मधनं. धावसंख्या फ्लाय झालंय 50 अप. 51 चेंडू द्यायचंय. 51 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल आले मैदानाच्या आतमध्ये. निलेश हार मानायला तयार नाही आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न, आणि ते गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की जिंकणं किंवा हारणं निर्णायक क्षण असतात, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे सातत्याने एका खेळाडूचं काम आहे. धावसंख्या 52 वर स्थिरावले. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती टोटली 27 धावांची. प्रामुख्याने पुनश्च आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दिल के गहराई से हमें हमारे जो सम्मानीय अतिथि उनका भी हम उनको थैंक यू कहना चाहेंगे कि आपके जीवन का जो अमूल्य वक्त है जो हमें दिया इस बेहतरीन टूर्नामेंट के माध्यम से, इसके दिल के गहराई से आपको एक बार फिर हम थैंक यू कहना चाहेंगे. बिहाफ ऑनरेबल मिस्टर रुपेश जी पाटिल. इस बीच अगली गेंद, ओहो, इस बार उड़ा दिया लॉन्ग ऑन के
ऊपर से प्रयास था लेकिन गेंद थोड़ी सी रुकी हुई और एक विकेट गिरता हुआ। अब खाली औपचारिकता शेष है। जीत की जो महक है पूरी तरह से सागर स्मृति आईचंडी का कशित कोपर की दिशा में जाती हुई। आखिरी 2 में बनाने 27, लेकिन आज का दिन काफी बढ़िया रहा है। पार्टिसिपेशन ऑल टीम गेल्या वर्षीचा हंगाम आजही आमच्या डोळ्यासमोर येतोय। च्या वेळेला कशित कोपर संघानं या संघामधून बाजी मारत क्वालिफाय झाले होते आणि आजही तो क्षण नक्कीच आमच्या समोर येतोय। त्याच्या मागचं कारण नारायण असतील, अमित असतील यांची तुफानी विस्फोटक खेळी आणि अंतिम चेंडू या वेळेला बघायला मिळतोय। कौतुक करावं लागेल चेअरमन शिरवली संघाचं, काय क्लास खेळल्यात ते आज। शेवटच्या मॅच मध्ये पराभूत होण्याच्या मार्गावरती आहेत, परंतु त्यांनी प्रभावित केले आम्हाला आणि आई एकविरा चषकाच्या माध्यमातून आम्ही त्यांना येणाऱ्या पुढच्या मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय। नाराज होऊ नका, हिमतीने पुढच्या मॅच मध्ये तुम्ही चांगला खेळ करा। वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे आणि तो जातोय रोहिदास या लवकर, त्यानंतर सेलिब्रेशन मिस्टर रोहिदास आणि अगोदरच्या मॅचचा मिस्टर दीपक या आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड। दीपक आणि रोहिदास, अमित पाटील प्लीज पाठवा त्यांना, पाहुण्याला थोडंसं जायचं प्लीज। टीम विकेटवरती टीम मीटिंग नको आहे याची नोंद घ्या, आपण थोडंसं बाजूला।